Hello students, welcome to Pravina Commerce Classes. Class 11th FIGC accounts मध्ये आपण आज सेकंड पॉइंट घेतोय, that is a transaction. The transaction काय आहे? Exchange of goods and services between two persons or parties or for money or money words is known as a transaction. Further, it is divided into two types, that is a monetary transactions and non-monetary transactions. तर exchange of goods and services, तर गुड्स अँड सर्व्हिसेस हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर गुड्स म्हणजे काय? तर गुड्स म्हणजे इट इज अ फिजिकल ऑब्जेक्ट की ज्याला आपण टच करू शकतो, म्हणजेच आपण गुड्सला टँजिबल असंही म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल कार, टी व्ही, मोबाईल फोन्स, फर्निचर्स, जे टँजिबल गुड्स आहे की जे आपण परचेस करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याला कॅश पेमेंट करतो. दुसरं आहे सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय की इट इज अन ॲक्टिव्हिटी और प्रोसेस. तर इथे आपण एक्झाम्पल एक घेऊ शकतो की वॉचिंग मूवी किंवा फूड सर्व्हिसेस, एज्युकेशन सर्व्हिसेस. तर ह्या सगळ्या गोष्टी सर्व्हिसेसमध्ये येतात. तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, गुड्स अँड सर्व्हिसेस. तर हे जी प्रोसेस आहे की बिटवीन टू पर्सन और पार्टीजमध्ये जेव्हा हा व्यवहार होतो तर तो कॅशमध्ये होतो किंवा क्रेडिटमध्ये होतो. तर कॅशमध्ये जे होतं ते आपल्याला माहिती आहे, पण मनी वर्थ हे क्रेडिट प्रोसेस कशी होते? तर फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ की एक मुलगा आहे की तो स्टेशनरीमध्ये गेला बुक घ्यायला. तर जो सेलर आहे तो त्याच्या ओळखीचा आहे. तर त्या सेलरला तो मुलगा सांगतोय की मला हे एक नोटबुक हवी आहे तुमच्याकडून, पण ह्याचे पैसे जे मी आहे फ्युचरमध्ये देईल किंवा 2 दिवसाने देईल. ह्याचाच अर्थ काय की तो जे गुड्स परचेस करतो आहे तर तो त्या उधारीवरती घेऊन येतो. तर उधारीवरती घेऊन येणं ह्या प्रोसेसला म्हटलं जातं क्रेडिट. तर हे दोन गोष्टी आहेत की एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज. तर ते मनी कॅशमध्ये होऊ शकतं किंवा क्रेडिट बेसिसवरती होतं. तर ह्या प्रोसेसला बोललं जातं ट्रान्झॅक्शन्स. तर पुढे हे ट्रान्झॅक्शन 2 टाईप्समध्ये डिवाईड होतात. ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहे आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. तर ह्याचा लेक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.